नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। आइए रुक करते इस खबर की ओर। शिरपुर शहर में आज भारत विकास परिषद पुणे और महाराष्ट्र नेचुरल गैस लिमिटेड की CSR निधि के संयुक्त योगदान से दिव्यांगों के लिए एक विशेष मुफ्त शिविर का आयोजन किया गया। इस शिविर में प्रमुख दिलीप अप्पा लोहार, स्वर्गीय दादासोर देवराम लोहार, जन कल्याण प्रतिष्ठान, गाड़ी लोहार समाज मंडल, जन कल्याण पट संस्था, हनुमान व्यायाम मंदिर, डॉक्टर KM चित्तस्वामी, डॉक्टर विजय गोरे, डॉक्टर सचिन नार्वेकर, सहकारी टीम और शिक्षक संघ ने शिरपुर शहर के आसपास के क्षेत्रों में अथक प्रयास किया। दिव्यांगों के लिए एक शिविर का आयोजन किया। शिविर में शिरपुर और आसपास के क्षेत्रों के दिव्यांगों को आमंत्रित किया गया और उनके लिए कृत्रिम अंगों का माप लिया गया। प्रमुख दिलीप अप्पा लोहार ने बताया कि शिविर में वितरित किए जाने वाले कृत्रिम अंगों की कीमत सामान्यतः 20,000 से 50,000 रुपए तक होती है, लेकिन इसे इस शिविर में मुफ्त प्रदान किया जाएगा। खास बात यह है कि ये कृत्रिम अंग पारंपरिक जयपुर अवयवों की तुलना में अत्यधिक उन्नत है और ये मोल्ड किए जाने योग्य हैं और हाथ के छोटे छोटे कामों में भी सक्षम है, जिससे दिव्यांगों की दैनिक गतिविधियों में काफी मदद मिलेगी। नमस्कार। भारत विकास परिषद दिव्यांग केंद्र पुणे आणि शिरपूरला आज हा मोठा भव्य पाय फिटिंगचा कॅम्प होतोय। शिरपूरची जनकल्याण सहकारी पतसंस्था, हनुमान व्यायाम मंदिर ट्रस्ट, कुठलं गाडी लोहार समाज मंडळ, या सर्वांच्या सहकार्याने आज आपण कुठलं व्हेन्यू कोणता आहे, बाबूराव वैद्य मार्केटमध्ये हे शिबिर संपन्न होत आहे शिरपूरला। आज 250 दिव्यांगांना आज कृत्रिम हात, पाय आणि पोलिओ कॅलिपर बसवून देणार आहोत। आपण 1 महिन्यापूर्वी आलो होतो, त्यावेळेला प्रत्येकाचं मोजमाप घेतलेलं आहे आणि आज त्यांना पाय बसवून मिळणार आहे। हे पुण्याच्या फॅक्टरीत तयार केले आपण सगळ्याचे पाय आणि आज त्यांना बसवून देतो। माझ्या समोर हे काही दिव्यांग पण आहेत, माझ्या डाव्या हाताला, आणि हे जे आहे ते दिलीप अप्पा लोहार या शिबिराचे प्रमुख आहेत ते, आणि त्यांच्या टीमने हे सगळं शिबिर आयोजित केलेलं आहे। कारण आज हा जो पाय असतो हा 50,000 बाहेर जे 50-75 हजार रुपयाचा पाय आज त्यांना मोफत मिळणार आहे। बाहेर 15-20 हजाराचा जो हात मिळतो तो मोफत मिळणार आहे। बाहेर 10-12 हजाराचा पोलिओ कॅलिपर असतो तो मोफत मिळणार आहे। त्यामुळे या सगळ्या विषयात इथं जेवण द्यावं लागतं, बाकीच्या गोष्टी कराव्या लागतात। या सगळा विषय प्रचार प्रसार हे सगळं हे दिलीप अप्पा लोहार, त्यांची शैक्षणिक संस्था, पतसंस्था आणि शिरपूरचे स्थानिक सगळे समाज मंडळ, त्यांचं या सगळे सेवाभावी कार्यकर्ते यांनी हा सगळा सेवा यज्ञ यजमानपद घेतलेलं होतं आणि आज तो यज्ञ यशस्वीरित्या या यज्ञाची सांगता होत आहे। मित्रांनो, असा हे जे दिव्यांग भारत विकास परिषदेचं दिव्यांग केंद्र आहे हे अखंड सेवा यज्ञ चालू असतो। तुम्हाला आता हे जे समोर दिसत आहेत पहा, ही जी मुलगी आहे पहा, ही खाली, हिचा पाय पहा, हा जुना जयपूर बूट आहे पहा। हा जयपूर बूट वाकत नाही, पाय तिला आमचा पाय घातल्यानंतर आता तिचा ऑटोमॅटिक फोल्ड होणार आहे पाय। यांना आपण ह्या माझ्या समोर बसलेल्या ह्यांचा गुडघ्याच्या खाली पाय नाहीये, यांना आपण पाय देणार आहोत। या मुलाला हात नाही, हात कोणता तुझा, हे पहा हा हात, याला हा हात आपण देणार आहोत। याचं बघा, हा बाळ आणि ही मुलगी, हिचं पूर्ण आयुष्य बदलणार आहे बघा। सगळं आयुष्य बदलेल आणि ते नवीन आयुष्याला सुरुवात करतील आणि याचसाठी हा सगळा आग्रह असतो। इथे जे तुम्हाला दिसत आहेत या बाजूला जे कृत्रिम अवयव ठेवलेले आहेत हेच असेच कृत्रिम अवयव आपण देणार आहोत। हा पाय आहे, हा ऑटो फोल्ड आहे, त्यामुळे आपाप असा हलणार आहे तो। हे असे पाय आपण देणार आहोत, हा असा हात देणार आहोत आणि कॅलिपर देतो। या सगळ्याची प्रेरणा भारत मातेचा तुम्हाला फोटो दिसेल, स्वामी विवेकानंद आहेत, ज्यांच्या प्रेरणेने भारत विकास परिषदेने हे कामकाज सुरू केलेलं आहे। त्यामुळे मी सगळ्या शिरपूरवासियांचे, मुख्यतः शिबिराचं सगळं नियोजन करणारी आमची शिक्षक मंडळी, तनमन धनपूर्वक त्यांनी केलेलं आहे। हे एक सेवा कार्य आपण आरंभलंय। या यज्ञात आपली आहुती पाहिजे, प्रत्येकाने प्रत्येकाच्या यथाशक्ती आहुती दिली आहे। कोणी पैशानी मदत केली आहे, कोणी प्रत्यक्ष गावोगावी शोधून दिव्यांगांपर्यंत माहिती पोहोचवली की असं असं शिबिर आहे। बरोबर आहे ना भाऊ? तुमच्या घरी आले होते ना सांगायला गावाला? तर बघा, म्हणजे प्रत्येक शिक्षक असो, कार्यकर्ता असो, समाज बांधव असेल, तो त्या गावात गेला, फिरला आणि
त्यावेळेला तर पावसाळा होता, पावसाळ्यात जाऊन ते पावसात जाऊन फिरले, मोटरसायकल स्वतःचे घेऊन फिरले आणि दिव्यांगांना सगळ्यांना हा निरोप दिला आणि यामुळे हे शक्य झालेलं आहे. नॅचरली या सगळ्यासाठी खूप लाखो रुपये लागतात. त्यामुळे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड MNGL म्हणून कंपनी आहे, त्यांनी या CSR फंडमधून निधी दिलेला आहे. परंतु बऱ्याच वेळा मी म्हणतो की एखाद्या वेळेला MNGL सारखी कंपनी निधी देते हो, पण स्थानिक आयोजन महत्त्वाचं असतं. कारण पैशांनी सर्व काही होत नाही. दिव्यांगांपर्यंत पोहोचणं, योग्य ती मदत त्या आणि MNGLला पण खात्री आहे की भारत विकास परिषदेला मदत दिली, निधी दिला तर तो नक्की दिव्यांगांपर्यंत पोहोचणार. आणि हा जो MNGL कंपनीला खात्री आहे, कारण शिरपूरवासियांच्या भरोसे मी त्यांना खात्री दिली होती की तुम्ही काळजी करू नका, आमचे शिरपूरचे कार्यकर्ते, जनकल्याण सहकारी पतसंस्था असेल, हनुमान व्यायाम मंदिर असेल, गाडीलोहार समाजाचा असेल किंवा अन्य शिक्षक वृंद सगळे आहेत, यांच्याच भरोसे मी MNGLला सांगितलं होतं की काही काळजी करू नका, तुमचा पै न पै दिव्यांगांसाठी वापरला जाणार आहे. धन्यवाद. आणि भारत विकास परिषद पुणे, मी या दोघांचे प्रथम खूप खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. कारण आम्ही सामाजिक जीवनामध्ये अनेक उपक्रम करत असतो, परंतु प्रत्यक्ष दिव्यांगांची सेवा करायला आम्हाला महाराष्ट्र नॅचरल गॅस आणि भारत विकास परिषद आणि त्याचे प्रमुख विश्वस्त आदरणीय आमचे मित्र विनयजी खटावकर आणि त्यांचे जे पदाधिकारी आहेत, यांच्या सौजन्याने आम्हाला ही संधी मिळाली. आमची जनकल्याण पतसंस्था, श्री हनुमान व्यायाम मंदिर ट्रस्ट, गाडीलोहार मंडळ शिरपूर शहर तालुका व स्वर्गीय देवराम दादा जनकल्याण प्रतिष्ठान यांची जी टीम होती, त्यात प्रामुख्याने आमचे सर्व शिक्षक वृंद, आमचे पतसंस्थेचे कर्मचारी, समाजाचे बांधव, ज्या दिवशी मीटिंग घेतली 1 महिन्या अगोदर मोजमाप शिबिर करायचं, त्या माध्यमातून आमच्या शिक्षकांनी 250 गावांमध्ये प्रवास केला आणि प्रत्यक्ष दिव्यांगांच्या भेटी घेतल्या, त्यांना इन्व्हाइट केलं आणि ते दिनांक 2 नोव्हेंबर रोजी या ठिकाणी मोजमाप या ठिकाणी आलेत. प्रमुख अतिथींच्या समक्ष इथं मोजमाप झालं आणि आज या ठिकाणी महाराष्ट्र नॅचरल गॅस आणि भारत विकास परिषदेच्या माध्यमातून त्यांनी जे किमती मौल्यवान साहित्य दिव्यांग बांधवांना जीवनामध्ये एक वेगळा आनंद मिळणार आहे, चालण्याचा आनंद मिळणार आहे, आपला हातातून प्रत्यक्ष कृती करण्याचा अनुभव मिळणार आहे. हा जो आनंद त्यांना मिळेल, तो आनंद आम्हाला एक समाधान देणारा ठरणार आहे. आणि म्हणून मी यांचे या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि दिव्यांग बांधवांना सुद्धा नमस्कार करतो की काही आमच्याकडून त्रुट्या राहिल्या असतील तर आम्हाला माफ करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिरपुर से सी न्यूज़ संवाददाता ईश्वर मौर्य की रिपोर्ट. इस रिपोर्ट में फिलहाल इतना ही. देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत.